तर मी विनंती करतोय सुभाष कडू साहेबांना की आपण मान्यवर उपस्थिती अरुण मोकल साहेबांचा आपण आदरातिथ्य करावं. सुभाषजी मोकल आपणास विनंती असेल मान्यवर उपस्थिती अरुणजी मोकल साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. आपण विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. मान सन्मान होत राहील आणि आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं आपलं प्रथम कार्य आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र शफल होऊन खेळलाय. चेंडू निश्चित जाईल लॉंग लेग कडे. पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार आणि मान्यवरांचा सन्मान आपण होताना पाहू. आयोजकांना विनंती असेल आपण यथोचित मान सन्मान केला जाईल अरुण मोकल साहेबांचा. सन्माननीय उपस्थिती अरुणजी मोकल सर आपण आहात. आपलं अंतकरणापासून सहर्ष स्वागत. पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार ठोठावलाय. मयूर ठाकूर आणि नरेश मोकळ गोलंदाजीच्या बोल्यावरती. यावेळेला पुन्हा एकदा वाईड असेल कारण डाऊन द लेग होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि चेंडू फळीचे मेतकूट काही जमताना पाहायला मिळालं नाहीये. लेग स्टंपला सोडत चालला होता त्याच्यामुळे वाईडने एक धाव मात्र पुढे जाईल. ह्याही वेळेला कनेक्शन चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन त्यामुळे मात्र चेंडू एका टप्प्याने जाईल स्क्वेअर लेग फाईन लेग बाउंड्रीला चिरत. पुन्हा एकदा एक चौकार. थँक्यू डीजे. तर निश्चितच पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र 9 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर वाईड परत चौकार आलाय. याही वेळेला चेंडू पाहिला तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू थोडासा वरती फेकला गेला होता. त्यामुळे मात्र बाउन्स हा अपेक्षित उंची न मिळाल्यामुळे चेंडू फलला काही लागला नाही. चेंडू खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने मात्र लॉफ्ट केलाय. महत्वाच्या जागेवरती लॉफ्ट केलाय. स्वतः गोलंदाजाचा मुलगा चेंडू हा पकडला जाऊ शकला असता. शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि चेंडू मात्र चाललाय चौकार. प्रयत्न थांबवायचे नसतात. हारलो तरी चालेल पण प्रयत्न थांबवायचे नसतात. तुझे प्रयत्न थांबवलेस. चेंडू मात्र अवधी दिला होता तुला. नरेश मोकळ यांचे सुपुत्र रुद्र मोकळ. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल की काय. दुसरी धावेचा प्रयत्न सफल होताना दिसतोय काय. पंचांनी मात्र एक दिवस निश्चित असा निर्णय दिला की कोणत्याही प्रकारचं हादरा नाहीये इथे. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. मग आपण पाहिलं तर फलंदाज मयूर ठाकूर स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला साईनाथ ठाकूर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मयूर ठाकूर खेळला ज्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 दुहेरी पाहायला मिळाली. एक वाईड आणि एक निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पटलावरती पाहतो त्या म्हणजेच 13 15 15. तर शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या आली 1 आणि 1 धावेने मात्र धावसंख्या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली ना सर. 1 धाव येस. तर शेवटच्या चेंडूवरती धाव आली 1 त्याच्यामुळे धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होतील 16. रुबी 11 आणि गावधनी अशी रंगलेली लढत जिकडे गावधनी संघ फलंदाजी करतोय कारण रुबी 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक नरेश मोकळ यांनी नावेखाली एंड कडून फेकलं गेलं. दुसरं षटक मात्र गोलंदाज आपण पाहतोय अटल सेट्टी एंड कडून शंकर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे परंतु वाईट गाईडलाईनच्या आतून जाणारा चेंडू आहे त्यामुळे मात्र कोणतीही प्रकारची गडबड नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथं होते. मयूर ठाकूर अजूनपर्यंत स्ट्राईक वरती एकटाच खेळतोय. यावेळेला मात्र फटका चांगला उचललाय. रुद्रच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ.
गुरुजे निश्चितच मगाशी जरी मिसफिल्ड झाले असले तरी क्वालिटी असा क्षेत्ररक्षक आहे रुद्र, त्यामुळे आता मात्र चांगला झेल पाहायला मिळाला रुद्र मोकळचा. महत्वाच्या वेळेला गडी मात्र बाद झालाय. सक्षम आपण कृपया करून सुरेश ठाकूर यांच्याशी भेट घ्यायची आहे. तसंच प्रवीण कडू आपण प्रवीण ठाकूर आपणास विनंती आहे, आपण सुरेश ठाकूर यांच्याशी भेट घ्यायची आहे कॉम्बॉक्स मध्ये. सक्षम आणि प्रवीण ठाकूर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपण पाहतोय शंकर पहिल्या चेंडूवरती निर्धाव नंतर विकेट. तिसऱ्या चेंडूवरती मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शिवम मोकळ आपण पाहतोय. एक धाव मात्र जरूर मिळेल. एका धाव्याने स्वतःचं खातं खोलेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17. हलक्या हाताने खेळलाय जरूर. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एका धाव्याने मात्र धावसंख्येला आकार मिळेल. 18 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये भरपूर अशा धावा खर्च केल्या गेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. कुठेतरी आळा बांधण्याचा प्रयत्न केलाय. फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे अपील केलं होतं. पंचांनी पायचीची अपील मात्र उचलून पकडलाय. इथे मात्र फलंदाजाला बरोबर एस्टनच्या मध्ये फलंदाज बाद. बरोबर यष्टांच्या मध्ये पायचीत पकडलं गेलंय. अजूनपर्यंत महत्वाची गोष्ट रुबी 11 साठी काय घडले असेल तर गावधनी संघाचा साईनाथ ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रारंभिक चेंडू पासून आलाय. अजूनपर्यंत 11 चेंडू झालेत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हलक्या हाताने खेळलाय. एक धाब्यासाठी जर गेला तर पुन्हा एकदा साईनाथला नॉन स्ट्राईक एंडला जावं लागेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या मात्र आपण पाहतोय त्या म्हणजेच 19 with the loss of 1 wicket, with the loss of 2 wicket. 2 षटकांच्या खेळल्यानंतर धावसंख्या आहे त्या 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या साईच्या नावाचा जय जयकार आपण डीसीच्या माध्यमातून ऐकलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या 19 आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या जवळ 16. त्याच्यानंतर शंकर यांनी मात्र अतिशय वाजवी षटक फेकलं. 2 गडी बाद केले आणि अवघ्या 3 धावा दिल्या. महत्वाचा कमबॅक केला. साईनाथ सारखा धाकड फलंदाज जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, 46 धावा केला होता, पहिल्या 12 चेंडूमध्ये एकही चेंडू खेळला नाहीये. 37 वरती मात्र प्रहार केलाय. हा दमदार स्ट्रोक, लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. राहुल कडू षटकाराने मात्र धावसंख्येला उभारी मिळाली. धावसंख्या 25 घरात 25. याही वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलाय. क्षेत्ररक्षकच्या मस्तकावरून दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमा पार, फरार आलाय षटकार. चांगली फटकेबाजी, देखणी फटकेबाजी पाहायला मिळाली राहुल कडूकडून. ऑफस्टंपच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता लॉफ्टेड शॉट, परंतु हा चेंडू बराचसा बाहेर असल्यामुळे पंचांना काही संधी नाहीये. निश्चितच पंच वाईड घोषित करतायत. धावसंख्या वाईडने मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 with the loss of 2 wicket which is मयूर and शिवम.
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जरी असला तरी त्याला बनावं लागेल दर्शक. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने आलाय, लॉंग ऑन बाउंड्री कडे हा आलाय चौकार. वरती मात्र प्रहार चालू आहेत, हल्ला बोल चालू आहे. आतापर्यंत फक्त 3 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये जवळजवळ 17 धावा खर्च केले सतीशने. 2 षटकार त्या 12, 1 वाईट त्या 13 आणि 1 चौकार, अशा 17 धावा फक्त आणि फक्त 3 चेंडूंवरती खर्च केल्यात सतीश या घरत. अजूनही 3 चेंडूंचे येणं बाकी आहे, अजून 1 षटक बाकी आहे. धावसंख्या मात्र आता चांगल्या उभारीला आली 36च्या आकड्यावरती. डाउन द लेग, परंतु एक्झॅक्टली into the block hole, into the stumps. It was a Yorker delivery, clean bowled. सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे बोला नहीं कहते, क्योंकि जो गेंदबाज लगातार रन्स खर्च कर रहा था सतीश, और जो बल्लेबाज राहुल कडू बार बार चौके और छक्के में डील कर रहा था, उसी को क्लीन बोल्ड किया है. तो इसलिए कहा जाता है कि सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे बोला नहीं कहते. दोस्तों, ब्रेक थ्रू दिया है, विच इज इंपॉर्टेंट, जो कि इंपॉर्टेंट था ब्रेक थ्रू देना. देखो स्क्रीन के ऊपर साइप्रित लाइव के माध्यम से यहाँ पे स्कोर कार्ड अपडेट किया गया है. पाकिस्तान और इंडिया का 150 पे 2, 33 ओव्हर्स के बाद. यावेळेला चेंडू मंगेश मोकळे यांनी हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक रुद्र काय करतोय, जास्ती गाई अति गाई संकटात नाही. चेंडू चाललाय चौकार. काही वर्ष पाठी गेलात तर नावच काफी होतं मित्रांनो. षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा. काही खेळाडूंनी तर आपला करिअर बर्बाद केलंय, काही गोलंदाजांचं या फलंदाजांनी. आता मात्र प्रॅक्टिस कमी आहे. फटका फसलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि इथे मात्र चूक पडली ती म्हणजे महागामध्ये. मंगेश मोकळ इथे मात्र निश्चितच 2 धावा होऊ शकल्या असत्या. 1 धाव फक्त मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आपण पाहू शकतो, त्या म्हणजेच 41. धावसंख्या 41 वरती आहे, 41 वरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये मागणी केली पाण्याची, लवकर लवकर पाणी द्या आणि घाई करा थोडीशी. मैदानामध्ये पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी. तर पहिल्या गाण्यांमध्ये आपल्याला त्या काळची स्थिती समजायची, कारण पहिला मुलींना वर यायचे, आता मुलींना वर यायची मात्र काही बाब नाहीये. बऱ्याचशा मुली ऑलरेडी एंगेज आहेत. आता मुलांसाठी मुली मिळणंच हेच मोठं दुःख झालंय. बऱ्याच ठिकाणी मुली पाहण्याचे कार्यक्रम चालू असतात, बरेच पोरांना मुलीच मिळत नाहीयेत. काय दुःख आहे, समजायला मार्ग नाहीये. पण तू ह्या गाण्यातून मात्र आपल्याला पाहायला मिळालं की पारू ग पारू वेसावचे पारू तुला वर आलेत. सुंदरसं कोळीगीत आपण ऐकलं, जे की वेसावकर आणि मंडळी यांच्या माध्यमातून साकारलं गेलं होतं. रुबी 11 विपक्ष गावधनी असा रंगलेला सामना आपण पाहतोय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण निश्चित पाहतोय, त्या म्हणजेच 41. शेवटचं षटक रुद्र मोकळ आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून अटल सेतू कडून राईट आर्म ओव्हर द विकेट.
जबरदस्त कट, रूबी कट, लेमन कट जिसे कहा जाता है। मंगेश मोकल का ये बेहतरीन स्ट्रोक नंबर ह्या चौकाराने मात्र धावसंख्येला चांगली उभारी दिली। धावसंख्या 45। आता मात्र तो क्षेत्ररक्षक अजून थोडासा वाईड केलाय। पहिला फाईन होता, आता वाईड केलाय। आता गलीमध्ये फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तो आलाय। वाव, पुल द वे, वंडरफुली कनेक्टेड, सक्सेसफुल, वंडरफुल, इट्स अ पॉवरफुल सिक्सर। ब्रँडेड षटकार। तसं विनंती असेल आई गावदेवी विपक्ष साहिल एंटरप्राइजेस, आपण कृपया करून नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये दोघांना कंपल्सरी उपस्थित राहायचं आहे, आई गावदेवी आणि साहिल एंटरप्राइजेस। कोलो टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र चांगला तडाखा दिलाय। क्षेत्ररक्षक तिकडे होता, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते। क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मिड विकेट करून काहू कॉर्नर कडे येईल। 2 धावा मात्र मंगेश मोकळ यांनी मात्र सहज पूर्ण केला। 2 धावांनी धावसंख्येला मात्र चांगली उभारी मिळाली। धावसंख्या जाऊन पोहोचली 53 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सुंदर बॅटिंग मंगेश मोकळची, ताकदवर फलंदाज आहे, आजकाल स्टाईल चांगली मारतोय। ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून उचलण्याचा प्रयत्न। खर तर ही गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये होणं रुद्र महत्वाचं असतं। तुम्ही गोलंदाजी किती ताकदीने टाकताय ना, त्याच्यापेक्षा गोलंदाजी किती हुशारीने टाकतोय। आपल्याला कोणत्या क्रमांकावरती गोलंदाजी दिली, मग बुमराकडे पहा ना, तो स्लॉग ओव्हर मध्ये कोणती गोलंदाजी करतोय, ओपनिंग मध्ये कोणती गोलंदाजी करतोय, लक्ष देणं गरजेचं आहे रुद्र। शॉर्ट ऑफ लाईन टाकला तर मंगेश तुम्हाला सोडणार नाहीये। शॉर्ट ऑफ लाईन वरती मंगेशचा पूर्ण हातखंड आहे, हा आलाय पॉवरफुल पुल, चौकार। तर रुद्र, तुला कानमंत्र देत असतानाच तू अक्षरशः शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकलास। 57 धावसंख्या मात्र धावपटलावरती। तर जसप्रीत बुमराह एक अशा पद्धतीचा गोलंदाज आहे की मुथय्या मुरलीधरांनी सांगितलंय की बुमराह हा कम्प्लीट बॉलर आहे। का तर त्याच्याकडे एक परफेक्ट यॉर्कर आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे स्लो डिलिव्हरी आहे, हे महत्वाचं असतं। स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना रुद्र मोकळ, रुद्रवरती मात्र मंगेश मोकळ हल्लाबोल करते। 1 to go in this over, 1 to go in this inning। या षटकातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू, पूर्वार्धा मधला टार्गेट सेट करणारा चेंडू मंगेश साठीचा। फुलटा चेंडू होता, बॅक टू द बॉलर खेळला, इथं मात्र लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे। एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र फसलाय। 1 धावांनी मात्र इथं धावसंख्येला चांगला आकार मिळाला। धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच निश्चितच 58। 24 चेंडूमध्ये 58 धावांची चांगली लयलुटी तर मात्र केली, ती म्हणजेच गावधनी संघाने। येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज असेल ती म्हणजेच 59 धावा। ह्या 59 धावा कशा पद्धतीने केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया। आज ज्या आवाजाने सर्वांनाच खुश केलंय, कळंबोसरे गावचा एक चांगला समालोचक मनीष पाटील यांना आपण आमंत्रित करूया। तोपर्यंत नाणेफेकीचा कौल केला जाईल। आई गावदेवी आणि सायलेंट एंटरप्राइजेसचे संघनायकांना विनंती असेल आपण यावं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी। करतो की आपण यावं, आपल्या शुभ आणि पवित्र असते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे। तर मनीष आपण यावं, आज आपल्या माध्यमातून चांगलं समालोचन ऐकायला मिळालंय। तर आपण आता या मॅचच्या उत्तरार्धाकडे येत चाललोय। निश्चितच आता मात्र मॅच संपवण्याच्या दृष्टीने आपण पुढे चाललोय। आई गावदेवी संघाचा संघनायक आणि साहिल एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आलेले आहेत ना, या लवकर मित्रांनो, मी इनिंग ब्रेक मध्ये सांगितलं होतं या म्हणून। तर ऋषी या आपण लवकर लवकर। अरुण मोकळ सरांना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा। सेमीफायनल 2 चा नाणेफेकीचा कॉल आदरणीय अरुणजी मोकल साहेबांच्या शुभ आणि पवित्र असते। दोन्ही संघनायकांना देऊया शुभेच्छा। नावे खडीचे एंटरप्राइजेस आणि आई गावदेवी प्रसन्न, अरुणजी मोकल साहेबांच्या शुभ असते। कोण कॉल करते? साहिल एंटरप्राइजेस कॉल करते। टेल इज द कॉल, टेल इट इज। तर
निर्णय सांगा. सरांना हात मिळवा. तर धन्यवाद दोघांना, एक शुभेच्छा देतो. तर सायलेंट एंटरप्राइजेस आणि गावदेवी, एक षटक तुम्हाला 40+ कडून फेकायचा आहे, एक आयकॉन कडून फेकायचा आहे. तर सायलेंट एंटरप्राइजेस नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ह्या 59 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल. इथून मात्र असा कोणता संघ असेल जो टॉप 2 मध्ये क्वालिफाय करेल, जो की चॅम्पियनशिपची लढत लढेल. इथून 4 संघांमधून शेवटाचे 2 खेळाडू, शेवटाचे 2 संघ मात्र आपल्याला पुढे जायला मिळतील, जिथून ही तुल्यबल लढत ज्या पद्धतीने गावधनी संघाने 58 धावा करून 59चा डोंगर उभारलाय 24 चेंडूंमध्ये. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये हा 59चा डोंगर पूर्ण होईल काय घडेल काय बिघडेल. जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह इन ऍक्शन मध्ये, आवाज ऐकूया मनीष पाटील यांचा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, गावधनी 11 संघ आपण त्वरितच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 24 चेंडू 59ची गरज काय फलंदाजी पाहायला मिळाली ताबडतोब. अगदी खर तर चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूवरती प्रत्युत्तर चोख हल्ले पाहायला मिळाले पूर्वार्धामध्ये. परंतु इथून आता उत्तरार्धामध्ये खरं तर टिक फॉर टॅग, जशाच तसं प्रत्युत्तर द्यायचं आहे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, या उक्तीप्रमाणे आता खेळ करायचा आहे. तो अर्थात टीम रुबी 11 या संघाला येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजे 59 धावसंख्या, आणि ते आता 59 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये 40+ मास्टर नरेश मोकल आणि त्यांच्या समेत हर्षद ठाकूर हे 2 खरं तर सलामीवीर मैदानामध्ये आले. तर पहिला गोलंदाज कुठला वापरला जाईल? चोवीस चेंडू 59 बनवायचे आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे श्री गणेश क्रिकेट क्लब नाविकाडी आयोजित नाविकाडी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे, आणि या चौथ्या पर्वामध्ये करूया सर्वांचे सहर्ष स्वागत. बरोबर घड्याळामध्ये 5:19 होत आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आलोत, आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मैदानावरती असणारे क्रीडा रसिक, त्याचप्रमाणे आमच्या सायब्री लाईव्ह वरती खरं तर जे घर बसल्या प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्व प्रेक्षक मायबापांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करून जाऊया उत्तरार्धाकडे. तिथे खरं तर महत्वाची मॅच डू ऑर डाय, खरं तर इथून जिंकणारा संघ मेगा फिनालेमध्ये दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शिवम आलाय. शिवम जो संघाचा संघ नायक आहे. पहिला बॉल 24 मध्ये 59 वाचवायचे असताना ओव्हर द विकेट्स ना पहिला चेंडू इनफिल्डला वेधून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, करणार नाही चुकी, पकडला जातो झेल, आणि इथून संपुष्टात येईल हर्षद ठाकूर या खेळाडूचा खेळ. चोवीस मध्ये 59 बनवत असताना पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट्स. अर्थातच हर्षद ठाकूर जो सकाळच्या सत्रामध्ये हवी ठरला होता, तो खेळाडू झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती त्या खेळाडूचं नाव आहे शंकर आलाय. त्यानंतर त्याला आम्ही विनंती करू, खर तर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. प्रथमतः शब्द सुमनाने मदनजी ठाकूर साहेबांचं शब्द सुमनाने आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष सविनय स्वागत. खरं तर असं म्हटलं जातं, हिऱ्याशिवाय कोंदणाला महत्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही, आणि प्रमुख अतिथीशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला महत्व नाही. आणि ते आमचे प्रमुख अतिथी मदनजी ठाकूर, त्यांच्या समेत सर्व खरं तर आमच्या प्रमुख अतिथींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. डावकुरे हाताचा फलंदाज शंकर मैदानामध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं, क्वालिफाईड पंचानं खरं तर दंडित केलंय. इट्स इज द वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येनं श्री गणेश झालाय टीम रुबी 11 या संघाचा. इथून 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये दाखल झाली. या अतिरिक्त धावसंख्येनं श्री गणेश झालाय टीम रुबी 11 या संघाचा. 23 चेंडू 58 ची गरज. काय अफलातून दर्जाची स्पर्धा आपण पाहता या रामबाग नगरीमध्ये. नावाकडे एंड कडनं इथून खरं तर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, जिथे लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मयूर असवा
चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल या एकेरीनं शंकर आपलं वैयक्तिक खातं खोलते तर संघाला नेऊन ठेवलंय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 या आकड्यावरती. आता प्रथम सेकंड वरती तर नरेश मोकल आलेत. नरेश मोकल यांचा आज आम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये खेळ पाहिला. खरं तर अप्रतिम. त्यांच्याकडे क्लास आहे, त्यांच्याकडे नजाकत आहे, त्यांच्याकडे ताकद आहे आणि त्यांच्याकडे कौशलता आहे. त्या प्रकारे चेंडू येईल ना त्या प्रकारे ते चेंडूला सन्मान देत असतात. त्यावेळेस पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स 2 खेळाडू झेल खाली आले होते. झेल जमिनीला दान झालाय. इथून खरं तर पकडा कॅच आणि जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ या उक्तीप्रमाणे आता खरं तर संधी निर्माण झाली होती. परंतु इथून खरं तर संधी गमावले तिथल्या क्षेत्ररक्षकांना. मिळेल 1 रन एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुण तालिकेवरती 3 वरती जाऊन पोहोचेल. 3 चेंडू संपलेत. मोठे फटके मारायचे आहेत ते अर्थातच टीम रुबी 11 संघाच्या दोन्ही खेळाडूंना, कारण की धावसंख्या फार मोठी बनवली. 58 रन्स बनवल्यात गावधनी संघाने. इथून खरं तर क्रिकेट मधील महात एक सौंदर्य बॉल पॉइंट रिझल्ट मधून निघून चाललाय. आउटफील्ड आहे पास, जिथे रन्स मिळतील त्या म्हणजे 4 येईल चौकार. खर तर आगरी कोली कराड यांची कुलस्वामिनी. आपण आई एक विरुद्ध संगीत ऐकलं. आज संपूर्ण दिवसभरामध्ये डीजे ऑपरेटरांना आम्हाला मंत्रमुग्ध केले. डीजे ऑपरेटरांचं देखील सहर्ष स्वागत आणि आभार आहोत की आपल्या माध्यमातून खूप चांगलं संगीत आम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकायला मिळाले. चौकाराच्या सायनं धावपलक पुढे सरकले ते म्हणजे 7 वरती. इथून शंकर डावकुरे हाताचा फलंदाज. यावेळेस खरं तर आपण पाहताय नेक्स्ट बॉल राईटम राऊंड द विकेट्स न दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा स्वेअरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. या चुका करून तुम्हाला जमणार नाहीये, कारण की तुम्ही महत्वाचा सामना खेळता. इथून जिंकणारा संघ सरळ खरं तर नावेकाडी प्रीमियर लीग 2025 पर्व 4च्या मेगा फिनाले मध्ये दाखल होणार आहे. परंतु इथून पराभव होणारा संघ की ज्या संघाला तब्बल या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. वाट पाहायची आहे की लावायची आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन कडे. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बॅटच्या टोला अर्थातच अगदी कडेला बॉल लागला होता. बॉल लागल्यानंतर यष्टीरक्षकापासून दूर होता. फ्लॅशलिपला असणारा छोटा खेळाडू तो देखील बीट झाला आणि तो बीट झाल्यानंतर निश्चितच बॉल सरळ चौकारावरती गेला. 1 चेंडू शिल्लक आहे पंच. पंच 1 चेंडू शिल्लक आहे. येस ओके. 1 गडी बाद 12 वरती. आता षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. इथून खरं तर 19 मध्ये 47. खरं तर येणाऱ्या चेंडूवरती आता मोठा फटका फार गरजेचा असणार आहे. तर तुम्ही सरासरी पाहायला गेलात तर 14 ची 14.25च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. परंतु इथून झेल जमिनीला दान. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि या दुहेरीनं पहिलं षटक शिवम मोकर संघनायकाचं प्रगतीपथावर संपलं जाईल आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. चला मित्रांनो, जास्त वेळ खर्च घेऊ नका. आता येणारे 18 चेंडू आणि आम्हाला आमचे गुणलेखक सायप्रित लाईव्हचे खरं ब्रॉडकास्टिंग मास्टर सांगतायत की येणारे 18 बॉल आणि 45 ची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 14 रन्स आलेत. आता प्रति षटकामागे तुम्हाला 15 रन्स बनवावे लागणार आहेत. 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पण रुबी 11 या संघाला पाहतोय. महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय, करू या मरू या स्थितीमध्ये येणार हा संघ. खर तर आज आणि काल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघ आपण खेळताना पाहिलेत की ज्या संघामध्ये खरं तर आता हे 4 संघ येऊन ठेपलेत. मग नील 11 असेल, त्यानंतर गावधनी संघ असेल, रिहानी इंटरप्रदेश संघ असेल, आई गावदेवी प्रसन्न, रुबी 11, रोनब 11, आई जरीमरी 11 आणि साईल इंटरप्रदेश. त्यातून 4 संघ, 4 संघातून हे 2 संघ पहिला सेमीफायनलचा सामना खेळतायत. इथून खरं तर क्वालिफाईड पंच प्रशांतची माली सरांना आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय
की इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 15 धावसंख्या. इथून स्वप्नवत कामगिरी करावी लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल तो टीम रुबी 11 या संघाला. आणि तो संघर्ष करत असताना इनफिल्डला भेदून बॉल वरती करत क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक रन कंप्लीट, दुसरी रन धोक्याची, परंतु सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाले. चेंडूवरती मिळाल्या 2 रन्स, दुहेरीनं एक गडी बाद 17 या आकड्यावरती. हार मानायची नाहीये यावेळेस. खर तर नरेश मोकल यांना ते सांगतात की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या उक्तीप्रमाणे खेळ झाला. आणखीन पुन्हा एकदा कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळाला, परंतु यावरती फक्त आणि फक्त एकच रन्स येईल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 वरती. साईनाथ खरं तर ज्यांना 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये आतापर्यंत रन्स करत गेले त्या म्हणजे 4 आणि टोटल धाव संख्या एक गडी बाद 18 वरती. आता डावखुरी हाताचा फलंदाज शंकर, ज्याच्या बॅट्समधनं खरं तर एक चौकार आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आउटसाइड द लेग स्टंप, पंचांचा इशारा अवांतर धावसंख्येचा. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. एक बाद 19, 1.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संतांनी सावधमय सुरू असणार आहे क्रिकेट. इथून बॉल हवेमध्ये तर राहिला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. लगेचच एकीचं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये करण्यामध्ये यश आले दोन्ही खेळाडूंना. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जाते, परंतु तुम्हाला प्रति षटकामध्ये 15 रन्स बनवायच्या होत्या, तर ते 3 चेंडूमध्ये तुम्ही 7 रन्स बनवल्यात. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आणखी तुम्हाला 8 रन्स, आणि ते 8 धावसंख्या बनवत असताना एका दुसरा मोठा फटका येणं फार गरजेचं असणार आहे. कारण की खेळाडूंची झालेली दमछाक या षटकामध्ये मला वाटते 7 मध्ये एक जर अवांतर सोडला, 2 अवांतर सोडले, तर कदाचित 6 रन्सच्या त्यानं 5 रन्सच्या धावून काढलेल्या आहेत. पुढचा चेंडू खोलामध्ये फेकला, लॉकल पद्धतीचा चेंडू, जिथे लॉगन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलाय या सामन्यामध्ये. खरं तर रुबी 11 संघाच्या खेळाडूंना सिंगल डबल वरती 22 ला 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण साईनाथला पाहतोय, ज्या साईनाथनं अगोदरच्या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी केली होती. फलंदाजी करत असताना आय थिंक 45 ते 46 रन एकट्याने उभारल्या होत्या. इथून पुढे सरसव मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, जिथे मिड विकेट रिझर्व मधून क्षेत्ररक्षक आलेत. थोडीशी प्लंबलिंग, लगेचच एकीचं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये, आणि या 2 धावसंख्येनं धावसंख्या वाढेल ती म्हणजे आता 24 वरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे साईनाथ याचा, आणि या चेंडूवरती आवर्जून खर तर मोठा फटका येणं फार बंधनकारक असणार आहे, नाहीतर समीकरण खर तर दूर होऊन जाईल. ही सरासरी गाठायची आहे ना, रिक्वायर्ड रन रेट चालायचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट्स, बॉलला दिलं फेकून, लॉंग ऑफ, सीमा पार, 6 रन्स. खर तर ज्या फटक्याची गरज होती टीम रुबी 11 या संघाला, तो फटका आता फलंदाज नरेश यांच्या बॅट्समनला आहे. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 29 धावसंख्येची. 30 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. असं म्हटलं जातंय, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हा ये, फक्त क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. ती जिद्द मनात ठेवून आता खेळ करायचा आहे. येणारे 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका हवा होता टीम रुबी 11 संघाला. जसं आम्ही म्हटलं तसं अगदी नरेश मोकल यानं करून दाखवलं. धावसंख्या धाव पाटलावरती 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 30 या आकड्यावरती. 12 चेंडू 29 ची गरज, आणि आता कुठला गोलंदाज वापरला जाईल संघ नायकाकडून, संघ मालकाकडून. गोलंदाजी ट्रॅक वरती अगोदरच्या खर तर मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं 1 रन देऊन 5 विकेट्स मिळवले होते ना,
तो गोलंदाज आता मयूर आलाय. 12 मध्ये 29 मयूर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती मयूरनं, तशीच आता गोलंदाजी करावी लागेल. तेच पहा खरं रुबी 11 संघाच्या पण मेगा स्क्रीनवरती आपल्या खर तर आमचे कॅमेरामॅनचं लक्ष पहा. खरं तर चिंतेमध्ये आहे. चिंतेमध्ये का असू नये, फक्त एकच विकेट गेल्या, रन्स देखील आहे, परंतु हा सामना फार महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आपण दृश्य पाहतोय ते क्लिक केले जातात सायब्रिज लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, त्यावरती आक्रमण करायचं होतं शंकरला, परंतु बॅट अँड बॉलचं समीकरण नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू फेकला मयूरनं. निर्धाव चेंडूची सांगत आता समीकरण येऊन ठेपलंय. 11 चेंडू 29 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट बॉल खरं प्रेशर रिलीज करेल ते अर्थातच टीम रुबी 11 संघासाठी, परंतु प्रत्येक मोठा फटका प्रेशर रिलीज करेल तो अर्थातच टीम गावधनी या संघाकडे. इथून सामना दुलायमान स्थितीमध्ये आहे, परंतु कोणता संघ या सामन्यामध्ये पकड निर्माण करेल. ऑन साइडला बॉल वरती आक्रमण, बॉल कॉर्नर, सीमा पार, 4 रन्स. सध्याच्या स्थितीला ज्या गाण्याची आपण ज्या संगीताची क्रेज पाहतोय, तो खर तर संगीत आपण ऐकलात. खर तर हा चौकार आल्यानंतर आमचा सहजच लक्ष रुबी 11 संघाच्या खर तर खेम्यामध्ये गेला. तिथे आता आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित अशी आलंय, का येऊ नये. फलंदाज शंकरच्या बॅट्समधनं मोठा फटका आणि तो फटका फार गरजेचा होता. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 10 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. येथून कुठला संघ असेल की जो या स्पर्धेच्या खर तर मेगा फिनाले मध्ये दाखल होईल, त्यासाठी सुरू असणारी ही लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. 10 मध्ये 25 आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांना हेरलाय आणि अमांतर घोषित केलाय. पंचांचा इशारा, इट्स इज अ वाईड बॉल. इथून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर समीकरण बदललं जाईल. येणारे 10 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. श्री गणेश क्रिकेट क्लब नाविकाडे आयोजित नाविकाडी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे, आणि या चौथ्या पर्वाचा मग सर्वांना मनापासून गर्व. अशी ही स्पर्धा प्रेक्षक मायबापांच्या भेटीला आले, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. 2 दिवस फक्त आणि फक्त आमच्या नावेकाडी गावासाठी ही संकल्पना मनाशी बाळगून काल शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 व आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी खेळवली जाणारी स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये खरं आपण आवाज ऐकलात राजकिरणजी कोहली त्यांच्या समवेत देव डाकी सर, आणि आजच्या दिवसामध्ये मी स्वतः मनीष पाटील आणि आमच्या समवेत खरं राजकिरण कोहली सर, तदनंतर सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम, तदनंतर आमचे 3 ऑफिशियल पंच आणि खरं डीजे ऑपरेटर यांनी देखील आज मंत्रमुग्ध केले. यावेळी सॉफ्टवेअरचा फटका चेंडूवरती खरं तर फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 36 च्या आकड्यावर. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है इनको सपने में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है. इथून खरं तर हौसले बुलंद करायचे आहेत आणि आपल्या संघाला विजयाची मुहूर्तमेढ, विजयाची खरं तर पुष्पमाला चढवायची आहे. टीम संघ खरं तर रुबी 11 या संघाला, परंतु त्यापासून वंचित ठेवलं जाईल का. गावधनी संघाचे गोलंदाज प्रयत्न करतायत. खरं तर एखादा ब्रेक थ्रू हवा येता गावधनी संघाला या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचा असेल तर तो ब्रेक थ्रू मिळवून दिला जाईल का. 8 मध्ये 23 ची गरज. फटका बसलाय की काय असं वाटायला लागलंय, परंतु बॉल ने ओलांडले सीमा रेषा. कॉर्नर, सीमा पार, 6 रन. खर तर नरेश मोकल, अनुभव ही यशाची सर्वात मोठी शिजोरी आहे हे सांगणारा ठोकलाय षटकार. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर या उक्तीप्रमाणे आता खर तर खेळ झालाय. या षटकाराच्या सण आता समीकरण बदललं जाईल. येणारे 7 बॉल आणि 17 ची गरज.
7 मध्ये 17. इथून खरं तर कोणासाठी खतरा होईल, टीम रुबी 11 की गावधनी 11 संघासाठी. शेवटचा चेंडू मयूर. 7 मध्ये 17. गुडघ्याला वाकवून बॉल वरती आक्रमण केलंय. एलिमिनेशन राहिलंय कमी, परंतु झेल जमिनीला दान. एक कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरे देखील सहजरित्या पूर्ण. आणि आता अशा रीतीने तिसरं षटक देखील प्रगतीपथावरनं संपला जातोय. आणि धाव संख्या धावपटलावर एक गडी बाद 44 वरती. येणारे 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. जे आपण वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. टीम गावधनी 11 संघ खर तर 6 चेंडू 15 धावसंख्या. 15 धावसंख्या 6 चेंडू. इथून खर तर दोन्ही संघांना एकच सांगू, रुबी 11 संघाला जिंकायचे जरूर, परंतु गावधनी संघाला हार नाहीये मंजूर. आणि खरं तर आधीपर्यंत रुबी संघाचा संघनायक मैदानामध्ये आलेला नाहीये. रुबी 11 संघाला जिंकायचं जरूर, परंतु गावधनी संघाला हार नाही मंजूर. इथून मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो या न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इथून वेळ कोणाची बदलली जाईल. अगोदरच्या 3 षटकामध्ये जे काय घडलंय ना, ते विसरून आता टीम रुबी 11 संघाला फलंदाजी करायची आहे, परंतु टीम गावधनी संघाला गोलंदाजी करायची आहे. येणारे 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज असताना खरं तर एक छोटा चिमुकला अपकमिंग यंगस्टर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नाव असावं वर्षद. 6 मध्ये 15 वाचवायचे आहेत. खरं तर अपकमिंग यंगस्टर फ्रॉम नावेकाडी टेनिस क्रिकेट. खरं तर प्रीमियर लीग कशासाठी, खरं तर प्रीमियर लीग यासाठी की या प्रीमियर लीग मधून जो खेळाडू वरती येईल ना, त्या खेळाडूला गावच्या संघामध्ये स्थान मिळण्यासाठी प्रत्येक गावोगावामध्ये खरं तर या लीगचा खरं तर आयोजन केलं जात आहे. आणि त्यातीलच एक कोहिनूर हिरा आपण वर्षदला पाहतोय. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. पहिला चेंडू फुलटॉस, त्यावरती फुलटॉस वसूल केला जाईल का, परंतु यावेळेस चेल पकडला होता, परंतु मयूरचं खरं तर स्वतःच नियंत्रण बिघडलं होतं. त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती शंकर न ठोकलाय. शंकर ब्रँडेड सिक्सर. 6 मध्ये 15ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता येणारे 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. ते टीम रुबी 11 या संघाला 59 धावसंख्येचा खरं तर लक्ष फार मोठं वाटत होतं, परंतु ते सोपं करून ठेवलंय. शंकर आणि नरेशा खेळाडून यावेळेचा चेंडू खरं तर पंचांना दंडित केलंय. इट्स इज अ नो बॉल. आणि खरं तर रिफर करण्यात आलं, मला वाटतं फिल्डिंग टीम कडनं ना सर, अंपायर कॉल. ओके यस, चला पंचांना रिफर केलंय. 5 मध्ये 9 ची गरज आहे असताना इथून खरं तर आता रिफर करण्यात आले. आमच्या समेत आमचे तिसरे पंच संदेशजी म्हात्रे सर मॅन फ्रॉम गोवर्धन हे चेक करतायत की हा चेंडू नक्की कुठे ट्रॅव्हल झालाय. आणि पंचांचा इशारा देखील आलाय की इट्स इज अ नो बॉल. म्हणजे या चेंडूवरचे टोटल रन्स मिळतील 9+1 टोटल 2. आणि आता पुढचा चेंडू असेल खरं तर उघडा डोले बघा नीट, तुमच्या समोर असेल प्रीट. येणारे 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. खरं तर काय फलंदाजी राहिले शंकरची, आणि त्यांच्या समेत त्यांना साथ दिले नरेश मोकल यानं. 5 चेंडू 7 ची गरज, खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची संधी. आणि ऑन स्ट्राईक आपण खेळाडू पाहताय, वय वर्ष 40+ नरेश मोकल आहेत. 5 मध्ये 7 बनवायचे आहेत, त्या बनवल्या जातील का. खर तर मग कोण विसरणार तो रायगड प्रीमियर लीगचा खर तर तो तरार, की ज्यामध्ये 6 चेंडू मध्ये 1 रन साली निघाली नव्हती. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला जिथे खर तर 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. आओ हो, अप्रतिम. खरं स्वतःला झोपून दिलंय तिथल्या क्षेत्ररक्षकांना, परंतु तत्पूर्वी तब्बल 3 रन्स कंप्लीट केल्या जातात. या तिहेरीनं आता समीकरण बदललं जाईल. येणारे 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज.
खर तर वर्षद हा छोटा चिमुकला, खर तर अगदी 10 ते 15 वर्षाच्या आतमध्ये असणारा हा खेळाडू, परंतु आज त्यानं खर तर प्रस्थापित केलंय, स्वतःला सिद्ध केलंय आणि त्याच्या माध्यमातून खरं तर आज चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथून 15 रन्स या गोलंदाजासाठी फार देखील नव्हत्या आणि कमी देखील नव्हत्या, परंतु काय अफलातून दर्जाची फलंदाजी चालू आहे. आता येणारे 4 बॉल आणि 4ची गरज. सामना कुठला संघ जिंकेल, रुबी 11 की गावधनी 11, हे आता पाहायचं आहे. ते येणारे 4 चेंडू सांगून जातील. 4 मध्ये 4ची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, बॉल चालला वाईट लॉंग ऑन मधून काव कॉर्नर रिझर्व मध्ये. ते 1 रन कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी देखील पूर्ण केली जाईल. या दुहेरीनं आता समीकरण बदललं. ते म्हणजे 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 2 रन्स बनवायचे आहेत त्या टीम रुबी 11 संघाला. एक गडी बाद, 57 धावसंख्या. बाद होणारा खेळाडू पण पाहिला तो म्हणजे खरं तर हर्षद ठाकूर, की जो खरं तर 0 या आकड्यावरती बाद झाला होता. त्यानंतर नरेश मोकल आणि खरं तर शंकर ठाकूर यांनी मागे वळून पाहिलंच सुद्धा नाही की. आणि आतापर्यंत 57 धावसंख्येची भागीदारी. खरं तर शॉर्ट इनिंग मध्ये या भागीदाऱ्या फार महत्वाच्या असतात आणि ती भागीदारी आपल्याला या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि 2ची गरज. त्यांच्या समोर गोलंदाज आता वर्षद आहे, परंतु समोर डावकरी हाताचा विस्फोटक फलंदाज आपण शंकरला पाहताय. 3 चेंडू 2ची गरज. 3 मध्ये 2ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला इथून खरं तर मिड विकेट रिझन मध्ये यावेळेस 1 रन कंप्लीट आणि दुहेरी देखील पूर्ण. आणि या 2 धावसंख्येनं मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय की ज्या संघाचं नाव आहे रुबी 11 हा संघ.